आंबेगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि स्वर्गीय बी.डी. अण्णा काळे पाटील यांचे नातू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी कपिल दिलीपभाऊ काळे यांच्या समवेत आंबेगाव तालुका आणि परिसरातील अनेक युवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून भगवे बंधन हातात बांधले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, विजय माने, पुणे जिल्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय आमदार बी.डी. अण्णा काळे पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा शिवसेनेत प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेत प्रवेश करताना संबंधित नेत्यांनी पक्षाची ध्येय धोरणे, विकासाच्या दिशा आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे या घडामोडीमुळे आंबेगाव तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रवेश केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून यामुळे पुढील काळात राष्ट्रवादीतून आणखी गळती होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. आंबेगाव तालुक्यातील या घडामोडींकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.